नमस्कार मंडळी. न्यूज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यातला नवले ब्रिज एका अर्थानं पुण्याचं प्रवेशद्वार, कारण साताऱ्यावरून पुण्यात यायचं म्हणलं की नवले ब्रिजवरून यावं लागतं. पण फक्त साताऱ्यावरून येणारी लोकच नाही, तर सिंहगड रोड, नरे या भागात राहणारी लोकसुद्धा याच ब्रिजचा वापर करतात. त्यामुळे नवले ब्रिज कायम गर्दीचा भाग असतो. याच नवले ब्रिजवर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या आसपास एक भीषण अपघात घडला. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि या कंटेनरनी एक टेम्पो ट्रॅव्हलर, कित्येक फोर व्हीलर, एक टू व्हीलर आणि आणखी एका कंटेनरला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर आणि फोर व्हीलरनं लागलीच पेट घेतला आणि या अपघातात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते. पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण नेमकं घडलं काय? हा विचित्र अपघात कसा झाला? नवले ब्रिजवर मागच्या काही वर्षात किती अपघात झालेत? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. गुरुवारी 13 नोव्हेंबरला साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेनं राजस्थान पासिंगचा एक कंटेनर चालला होता. पुण्याकडे येताना हा कंटेनर नवले ब्रिजवरून येत होता. ब्रिजच्या उतारावर असताना कंटेनरचे ब्रेक फेल झाले. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरचं नियंत्रण सुटलं. कंटेनरने सर्वात आधी एका टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की तो टेम्पो ट्रॅव्हलर जागीच पलटला. त्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये जवळपास 20 ते 25 जण प्रवास करत होते. त्यातले अनेक जण थेट टेम्पो ट्रॅव्हलरमधून खाली पडले आणि जखमी झाले. पण ब्रेक फेल झालेला कंटेनर एकच धडक देऊन थांबला नाही, तर कित्येक फोर व्हीलरनं धडकत हा कंटेनर पुढे जात राहिला. गर्दीची वेळ असल्यानं आणि पूल गाड्यांनी गजबजलेला असल्यानं कित्येक गाड्या एकमेकांना धडकल्या आणि विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जवळपास 20 ते 25 गाड्यांना या कंटेनरनं धडक दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण या सगळ्यात ब्रेक फेल झालेला कंटेनर सरळ पुढे गेला आणि गावगाडा हॉटेल समोर एका फोर व्हीलरला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यामुळं या कंटेनरनं पीठ घेतला. त्या फोर व्हीलरला आपल्या चाकाखाली घेऊनच हा कंटेनर दुसऱ्या एका कंटेनरला धडकला आणि मधल्यामध्ये ती फोर व्हीलर चिपली. मोठा स्फोट झाला आणि दोन्ही कंटेनरमधली फोर व्हीलर यांना भीषण आग लागली. या आगीमध्ये कंटेनरचे ड्रायव्हर आणि क्लीनर जागेच मृत्युमुखी पडले, तर मध्ये चेंबलेल्या फोर व्हीलरमध्ये अडकलेल्या 4 ते 5 जणांच्या कुटुंबाचाही जळून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तिन्ही गाड्यांना आग लागल्यानं आगीचे लोट हवेत उंच गेले होते. कित्येक गाड्यांचं नुकसान झालं होतं. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह रस्त्यावर होते, तर आजूबाजूला काही जखमी लोक वेदनेनं विवळत होते. जखमींच्या कुटुंबातले लोक घटनास्थळी आलेल्या स्थानिकांकडे मदतीची विनवणी करत होते. एवढी विदारक परिस्थिती नवले ब्रिजवर निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं. आग इतकी प्रचंड होती की अनेक गाड्या असून सुद्धा आग विझवायला बराच वेळ गेला. या विचित्र अपघातात काही गाड्या एकमेकांमध्ये अडकल्या होत्या, तर काही गाड्या पलटी होऊन रस्त्याच्या बाजूला पडल्या होत्या. कित्येक गाड्यांचा चक्क सूळ झाला होता. या गाड्यांना सरळ करण्यासाठी 7 ते 8 क्रेन्स मागवण्यात आल्या. त्याद्वारे बचाव करायला सुरुवात झालीय. पण लोकांची प्रचंड गर्दी आणि भडकलेली आग यामुळे बचाव कार्यात बरेचसे अडथळे आले. झोन 3चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार या अपघाताचा जो इम्पॅक्ट झालेला आहे त्या इम्पॅक्टमध्ये एक गाडी अडकलेली आहे. त्या गाडीला आग लागली होती, ती आता पूर्णपणे विझवण्यात आली आहे. क्रेन लावून दोन्ही मोठ्या व्हेकल्सना बाजूला करण्याचं काम सुरू आहे. म्हणजे ज्या गाडीचं सँडविच झालेलं आहे तिचं पण रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. यामध्ये प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की 7 ते 8 जणांचा मृत्यू झालेला आहे, पण काही लोक सिरियस जखमी सुद्धा आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. आमच्या प्राथमिक माहितीनुसार जो लोढे ट्रक होता तो राजस्थान पासिंगचा, तो मुंबईच्या दिशेने चालला होता. कदाचित त्याचा ब्रेक फेल झाला असावा आणि त्यामुळं मधल्या सगळ्या गाड्यांना धडकत ट्रक पुढे गेला. पण दुर्दैवानं पुढे असणाऱ्या कंटेनरला जाऊन तो धडकला. सध्या आमची प्रायोरिटी ट्रॅफिक सुरळीत करणं, जखमींना हॉस्पिटलला पोहोचवणं, जे लोक अडकलेत त्यांना बाहेर काढणं ही आहे. त्यानंतर हा ट्रक कुठून आला होता, कुठं निघाला होता आणि इतर सगळ्या गोष्टींचा तपास केला जाईल. आता साहजिकच प्रश्न पडतो, नवले ब्रिजवर सतत अपघात का होत असतात? तर नवले ब्रिजचा 500 मीटरचा पॅच डेथ झोन म्हणून ओळखला जातो. याच भागात कायम अपघात होतात. मागच्या 7 ते 8 महिन्यांमध्ये याच भागात 10 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे अपघात झालेत, ज्यामध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 2021 मध्ये नवले ब्रिजवरच्या याच भागात एका वर्षात एकूण 30 गंभीर अपघात झाले होते, ज्यामध्ये 17 नागरिकांना जीव गमवावा लागला होता.
तर 24 जण गंभीर जखमी झाले होते. नवले ब्रिजवरचे सतत होणारे अपघात रोखण्यासाठी आणि गाड्यांचं स्पीडवर नियंत्रण राहावं यासाठी पोलिसांकडून काही महिन्यांपूर्वी नवीन कात्रज बोगदा ते नवले ब्रिज या दरम्यानच्या मार्गावर एक डेडिकेटेड स्पीडगन बसवण्यात आली होती. तसंच स्पीडवर नियंत्रण राहावं यासाठी काही रमलर्सही टाकण्यात आले होते. नवले ब्रिजवर पोलिसांकडून गाड्यांसाठी जास्तीत जास्त 60 किलोमीटर पर आवर एवढा वेग निश्चित करण्यात आलाय. एप्रिल, मे आणि जून या 2025च्या 3 महिन्यांमध्ये याच स्पीडगननी जवळपास 11,000 वाहनांना ओव्हरस्पीडिंगचा दंड ठोठावला होता. या सगळ्या गाड्यांच्या दंडाची एकूण रक्कम ही 2.35 कोटी एवढी होती. सातत्यानं नवले ब्रिजवर अपघात होऊ नयेत, प्रवाशांकडून स्पीडच्या नियमांचं पालन केलं जात नाही. त्यात ब्रिजवरच्या थेट उतारावरून बऱ्याचदा ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटतं आणि अपघात घडत असतात. या अपघातांच्या यादीत आता या भीषण अपघाताची भर पडली आहे. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. मृतांमध्ये लहान मुलांचा आकडाही मोठा असल्याचं सांगण्यात येतंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघाताची भीषणता बघता मृतांची संख्या वाढण्याची भीतीही सातत्यानं व्यक्त केली जाते. धन्यवाद.